हाय फ्रेंड्स, माझी चूलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। खरं तर खूप काम आहे आज आणि अशा परिस्थितीत खूप काही स्वयंपाक करणं जमणार नाहीये, म्हणून मी दही भातासारखी साधी सोपी सरळ रेसिपी तुम्हाला दाखवते। त्याला लागणारं साहित्य असं आहे: मीठ घालून शिजवलेला भात, राई, जिरं, छान फेटून घेतलेलं दही, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, साखर आणि तूप। आणि दही भात झाल्यानंतर त्याच्याबरोबर खाण्यासाठी पापड तळायचे आहेत आपल्याला, आणि या सांडग्या मिरच्या आहेत त्या त्याच्याबरोबर आपल्याला तळायच्या आहेत। तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम हा जो शिजवलेला भात आहे त्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर टाकते। मीठ आपण ऑलरेडी भातात शिजवलं असल्यामुळे तुम्ही मीठ घालू नका, कारण दह्याला पण एक वेगळा आंबटपणा असतो। मी घातलेली आहे। चवीनुसार साखर, तुम्हाला जर गोड वाटत असेल तर थोडासा, दही भात आहे ना गोड बराही वाटतो बरं का, तर तुम्ही थोडी साखर थोडी जास्त घातली तर चालेल, कारण कधी कधी दही हे आंबट असू शकतं। तर मी साधारण 1 चमचा साखर घातलेली आहे आणि काही नाहीये, आता मी याला वरून फोडणी देणार आहे। गॅस पेटवते, गॅस तापेपर्यंत, गॅसवरचं पॅन तापेपर्यंत, सॉरी हा फ्रेंड्स कधी कधी बोलताना गोंधळ होतो, पण ठीक आहे। त्याच्यामध्ये मी आता तूप सोडते। साधारण मोठे 2 चमचे मी तूप घेतलेले आहे बरं। आता हे जे दही आपण फेटून घेतलंय ह्याच्यात खरं पाणी लागणार आहे आपल्याला। हे संपूर्णपणे मी आता हे भातात ओतते, भातामध्ये मिक्स करणार आहे। हे बघा, मी हे आधी असं पूर्णपणे त्याला मिक्स करून घेणार आहे। माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना ही रेसिपी खूप आवडते। बघू आता आजचा कसा होतोय माहिती नाही, पण हा हे असं सुंदर मी कालवून घेतलाय दही भात। तो ना थोडासा ओलसरच घ्यायचा। जर तुम्हाला दही थोडंसं वाटत असेल कमी पडतंय, घरातलं संपलेलं असतं कधीतरी, आणि आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पटकन खाली जाणं पण, जाऊन दही आणणं पण नाहीये, तर थोडंसं पाणी त्याच्यात थोडंसं मिक्स केलं तरी चालेल, ठीक आहे। हे मी असं करून ठेवलंय आणि आता वरून मी फोडणी देणार आहे त्याला। तूप तापलेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये मी आता राई टाकते। जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या, जिरं ही पोटाला थंड असतं। मी मिरच्या टाकल्या। मिरच्या जास्त घेतल्या तर त्याचा फायदा काय माहिती का, आपण साखरही थोडी जास्त घातली, त्यामुळे आंबट, गोड आणि तिखट याचं समीकरण एकदम छान जुळून येतं। मिरच्यांबरोबर मी हे काही शेंगदाणे त्याची चवच औष, हे मी असं छान फोडणी करून घेते। किती सोपी आहे बघा, म्हणजे फोडणी छान झालेली आहे। आता मी कढीपत्ता घालते, आणि हे तडतडता वगैरे ना घाबरायचं नाही बरं का, तडतडल्याशिवाय फोडणीची मजाच नाही। आणि ही फोडणी सुंदर झालेली आहे। गॅस बंद करते आणि ही अशी फोडणी सुंदर, अतिशय सुंदर अशी घमघमाट सुटलाय फोडणीचा, आणि तुपाची फोडणी आहे। दही भात झालाय, मी पापड आणि मिरच्या तळते। आजचा लंच माझा तयार आहे। दही भात, आमरस, आणि आमरसावर साजूक तूप, पापड आणि